ह्या असा कोकणातला काळा सोना. बरोबर ऐकलात तुम्ही, काळा सोना, जे का की मिरी असा म्हटलं जाता, म्हणजेच ब्लॅक पेपर. ही मिरी व्यवस्थित उन्हात सुकवल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसता. तर गाववाल्यांनो, स्वागत असं तुमचा आणखीन एका मालवणी मिनी व्लॉग मध्ये. मी आज इल्लाय भाऊ अंगडा मिरी कशी काढतात ता बघूसाठी. मगे भाऊन खांद्यावरनं आणलेल्या शिडीक झाडाक लावल्यान आणि शिडीवरती चढाक लागलो. झाडावर गेलो तसं सरसरून मिरी काढूक लागलो आणि पाटीक लावलेल्या गोंत्यात काढलेली मिरी भरूक लागलो. झाडाक ना अशा प्रकारे मिरी लागलेली असता. ह्यो जो आपल्या घोस दिसता ना, तोच फक्त आपल्या कुठून काढूचो असता. बाकी सगळं ठीक होता हो, परंतु ही जी मुंगी असा ना, ती भरपूर चावत होती. आमच्या कोकणात ना ही काय एक नाव असा, तुमका जर माहिती असत ना तर नक्की सांगा. भाऊ सुपारीच्या झाडाच्या एकदम टॉपला जाऊन मिरी काढत होतो. तुमका पण प्रश्न पडलो असत की सुपारीच्या झाडावरती मिरी कशी काय, तर मिरी बद्दल आता मी तुमका थोडीशी माहिती सांगतोय. मुळात ना मिरीचा झाडच नसता, तर मिरीची वेल असता, जी की तुम्ही आता बघत असास. ही वेल माडाच्या, सुपारीच्या आणि इतर झाडांवरती जाता आणि वरती जाऊन कब्जा करता आणि ती का मिरी लागतात. ही जी भाऊ मिरी काढताना ती मसालो बनवण्यासाठी खूप महत्वाचा असो घटक असा. सोबतच ही खूप आयुर्वेदिक असा आणि हिच्यापासून खूप सारी औषधं देखील बनवली जातात. काढलेली सगळी मिरी एका गोंत्यात भरून आम्ही इलो घराकडे. एवढी सारी आपल्याक मिरी भेटली होती, जी की भाऊ एका टपात भरत होतो. ही बाय बघा या मिरीच्या घोसांवांगडा कशा प्रकारे खेळता होती. मिरियांच्या घोसाचे दाणे वेगळे करायचे, उकडायचे आणि ते 7 ते 8 हिमरा अशा प्रकारे उन्हात सुकत ठेवायचे. व्यवस्थित 7 ते 8 हिमरा सुकल्याच्या नंतर तयार असा आपला कोकणातला काळा सोना, ज्याचा रेट एकदम जास्त असा. ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींका शेअर करा आणि तुमका आवडली असेल तर लाईक करून फॉलो करू विसरा नका.